नमस्कार. टॉक टाईममध्ये मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पूर्वी एक काळ असा होता जेव्हा घरामध्ये बरीच माणसं असायची, एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यावेळेला घरातल्या लहान मुलांकडे म्हणा किंवा ज्येष्ठ जी व्यक्ती असतील त्यांच्याकडे बघायला कोणी ना कोणीतरी घरात हजर असायचं. ते जर आजारी पडले तर त्यांची शुश्रूषा घरातल्या घरातच केली जायची. पण आत्ताचा सध्याचा काळ असा आहे की घरातल्या सगळ्या व्यक्ती ह्या कामासाठी व्यवसायासाठी बाहेर पडतात आणि मग घरात जर एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर तिच्याकडे कोणी बघायचं किंवा ती जर आजारी पडली तर तिच्यासाठी कोणी घरी थांबायचं, काय काय तिच्यासाठी सोयी करायच्या, हा खूप मोठा प्रश्न घरातल्यांसमोर उभा राहतो. पण आज आपण अशा गोष्टींबद्दल एका जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्ती ज्या खरंच आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर पुढे त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाईल, हा जर आपल्याला प्रश्न सतावत असेल तर त्याच्यावरती उत्तर आपल्याला आजच्या भागामध्ये मिळणार आहे. आज आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत डॉक्टर राजीव अग्रवाल. आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. आपल्या कार्यक्रमामध्ये टॉक टाईममध्ये स्वागत आहे. डॉक्टर राजीव अग्रवाल यांनी कस्तुरी केअर फॉर सीनियर हे एक वृद्धाश्रमासारखा एक आपण शुश्रूषालय म्हणूया असं सुरू केलेलं आहे. ते स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. ते आणि त्यांची पत्नी डॉक्टर राखी अग्रवाल हे या जनरल सर्जन आहेत. त्या दोघांनी मिळून हे कस्तुरी केअर फॉर सीनियर म्हणजे उतार वयात जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना या व्यक्तींना आजारी असताना त्यांची काळजी घेणारं कोणीतरी हवं असतं, ती काळजी या कस्तुरी केअरमध्ये घेतली जाते. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या कस्तुरी केअरबद्दल आणि तिथे वृद्धांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते, या हॉस्पिटलबद्दल किंवा वृद्धाश्रमाबद्दल आपण म्हणूया, हे सगळं आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला थोडीशी तुमच्याबद्दल माहिती सांगा की हे कसं वृद्धाश्रम हा सुरू झाला, कस्तुरी केअर कसं सुरू झालं याबद्दल. पहिला मी माझ्याबद्दल माहिती देतो. मी डॉक्टर राजीव अग्रवाल, मी एक बालरोग तज्ज्ञ आहे आणि 99 पासून मी मीरा भाईंदर या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतोय. मी कस्तुरी मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड हे माझं 50 बेडेड हॉस्पिटल त्याचं डायरेक्टर आहे आणि कस्तुरी केअर फॉर सिनियर जे आता 18 बेडेड वृद्धाश्रम आहे त्याचं पण डायरेक्टर आहे. अँड आय एम मी मीरा भाईंदरचे वेगवेगळ्या जे संस्था आहेत डॉक्टर्स असोसिएशन त्यांच्यामध्ये मी अध्यक्ष राहिलेलो आहे आणि बरेचशा असोसिएशन बरोबर पण मी जोडलो आहे. माझं 2001 ऑगस्ट 2001 मध्ये कस्तुरी मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड हे 50 बेड हॉस्पिटल मी चालू केलेलं. हे हॉस्पिटल मीरा भाईंदरचं त्यावेळेचं सर्वात वेल इक्विप्ड हॉस्पिटल होतं, ज्याच्यामध्ये ICCU, डायलिसिस, NICU, 24 आवर्स एक्सरे, पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, सर्व मरीजांना एकाच ठिकाणी सुविधा मिळायची. मीरा भाईंदर हा 2001 मध्ये थोडंसं मागासलेलं असल्यामुळे तिथे लोकांना जरा पण सिरियस झालं, हार्ट अटॅक आला तर त्यांना बॉम्बेला जायला पडायचं. दॅट क्रुशल गोल्डन आवर जे आपण म्हणतो त्यावेळी त्यांना उपचार न मिळाल्यामुळे बरेचशे लोकांची डेथ व्हायची. तर हे संकल्प मनात असून आणि मीरा भाईंदरचे आम्ही जवळजवळ 250 वर्षापासून तिथे राहतो. वी आर द फर्स्ट फॅमिलीज ऑफ मीरा भाईंदर. तर हे दृष्टिकोन बघून मी एक सुरुवातीलाच पहिल्या दिवशीपासूनच 50 बेड हॉस्पिटल चालू केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये मीरा भाईंदरच्या लोकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले. माझी आजीचं नाव कस्तुरी आहे आणि जवळजवळ आमचे घरचे सगळे जे बिझनेस आहेत ते त्यांच्या नावावर, बिकॉज शी वॉज द वन हू इन्स्पायर्ड अस. माझी आजीची इच्छा होती की एक वृद्धाश्रम आपण आपल्या फॅमिलीच्या नावाने चालू करायचा. ही इच्छा मला तिने सांगितलेलं, कारण मी माझ्या फॅमिलीमध्ये एकटाच डॉक्टर आहे, बाकीचे सगळेजण बिझनेसमध्ये आहे. आणि जेव्हा मी 2001 मध्ये हॉस्पिटल चालू केलं तर बरेचसे पेशंट जे कोमामध्ये यायचे, पॅरालिसिस झाले, हे सगळे आल्यानंतर मला विचारायचे, डॉक्टर साहेब आता तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये आता काळजी घेतली, घरी घेऊन जाणार, आता घरी त्यांची कशी काळजी घेणार मी? वॉर्डबॉयचं सुविधा कोण करणार, डॉक्टर कोण येऊन बघणार सतत, नर्स कुठून अवेलेबल करणार, हे सगळं जेव्हा आम्ही प्रश्न मला त्यांनी सतत सांगितले तर माझ्या मनात आलं की आपण का ना एक अशी काहीतरी वेगळी गोष्ट चालू करायची. वृद्धाश्रम असतात, वृद्धाश्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक नॉर्मल चॅरिटेबल वृद्धाश्रम जिथे जे गरीब लोक असतात ते तिथे राहू शकतात एक नॉमिनल कॉस्टमध्ये. बरेचसे सामाजिक संस्था आहेत, डोनर्स आहेत, ते फंडिंग करतात. एक दुसरं वृद्धाश्रम असते जिथे सगळे 5 स्टार फॅसिलिटीज अवेलेबल असतात, जे मोठे लोक असतात त्यांचे घरचे लोक राहू शकतात. पण आजारी लोकांसाठी ज्यांना 24/7 नर्सिंग केअर, वॉर्डबॉय, डॉक्टरांची गरज असते, असं माझ्या तरी लक्षात महाराष्ट्रामध्ये कुठलाच वृद्धाश्रम नाही जे हॉस्पिटल सेटअपमध्ये. माझं एकमेव असं वृद्धाश्रम आहे जे कस्तुरी केअर फॉर सिनियर्स आहे, जे हॉस्पिटल सेटअपमध्ये. आता आम्ही जेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना सांगायचो की ठीक आहे वॉर्डबॉय तुम्ही नर्सिंग ब्युरोला कॉन्टॅक्ट करा, ते वॉर्डबॉय देतील, नर्स देतील, डॉक्टर पाहिजे तर आम्ही पाठवू. आता एक वॉर्डबॉय तुमच्या घरी जर 12 तास कामाला राहिला तर कमीत कमी 600 रुपये तो पर डेचा कॉस्ट घेतो, म्हणजे महिन्याचा कॉस्ट झाला 18,000 रुपये. एक नर्स
एक शिफ्टचं 2 शिफ्ट गेलं तर 36,000 रुपये. तेच जर नर्स घेतलं तर 1,000 रुपये ॲव्हरेज चांगली नर्स 12 तासाची घेते, तर 2,000 रुपये पर डे म्हणजे 60,000 रुपये. डॉक्टर घरी येऊन व्हिजिट करणार तर 500 रुपये कमीत कमी एक व्हिजिटची चार्ज घेणार. आता हे सगळे दृष्टिकोन जर तुम्ही बघितलं तर जे आजारी आहेत त्यांना जवळजवळ 50 ते 60,000, 70,000, 80,000 पर्यंत पर मंथचं कॉस्ट बसायचं. प्रत्येक महिन्यात हे मनात आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या हॉस्पिटलमध्ये काही जागा आहे जी आपण युटिलाइज करू शकतो. तर त्या दृष्टिकोनाने मी 2014 मध्ये, जुलै 2014 मध्ये मी कस्तुरी केअर फॉर सिनियर्स हे जे बेड रिडन पेशंट्स आहे किंवा मेडिकली अनफिट पेशंट आहे त्यांच्यासाठी मी वृद्धाश्रम चालू केलं आणि हे खूप कमी दरामध्ये त्यांना ती सगळी फॅसिलिटी अवेलेबल करून द्यायचं हे माझा संकल्प होता, एम होता. आणि त्याच्यामध्ये मी मला खूप आनंद आहे आणि गर्व आहे की मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं आहे. आणि मागच्या 3 वर्षात जवळजवळ 100 लोकांची आम्ही सेवा दिली आणि दे आर लाईक अ फॅमिली टू. आता ते आमचे आजी आजोबा सारखे आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर दिवस रात्र असतो. त्यांचे बर्थडे असते तेव्हा बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही. काही अडचण असेल फॅमिलीवाले येतात तर त्यांच्याबरोबर आम्ही, इट्स लाईक अ फॅमिली ॲटमॉस्फिअर. आमचे जे स्टाफ आहे ते पण त्यांना एवढं प्रेमळ स्टाफ आहे आणि जे आमच्याकडे जे वृद्ध आजी आजोबा असतात त्यांना पण असं वाटतं अरे मी घरातच आहे, म्हणजे इट इज अ सेकंड होम फॉर देम. म्हणजे जरी हॉस्पिटल प्रिमायसेस मध्ये असल्यामुळे पण त्यांना असं वाटत नाही की ते हॉस्पिटलमध्ये आहे. बरोबर, घरी असल्याचा फील येतो. मग या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बोला. तर आम्ही डिसाईड केलं की म्हणजे व्हॉट शुड बी द किती कमी. तर सुरुवातीला वेन वी स्टार्टेड इन 2014 त्यावेळी आम्ही जवळजवळ 15,000 रुपये पर मंथ चार्ज घ्यायचो. विथ द जसं जसं महागाई वाढली आहे त्या हिशोबाने आता आमचे चार्जेस जवळजवळ 20,000 रुपये पर मंथ आहे. दॅट इन्क्लूड्स नर्सिंग केअर, वॉर्डबॉय मावशीची सेवा, आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची सेवा, जेवण आहे, डायटिशियन रोज त्यांना बघते. हे सगळे 20,000 मध्ये एक पॅकेज आहे त्यांच्यासाठी विच विल जे त्यांना ऍक्च्युअली तुम्ही ते घरामध्ये करायला गेले तर त्यांना 75,000 ते 80,000 रुपये लागणार, जास्त पैसे लागू शकतात. ते तुम्ही 20,000. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलात की डॉक्टर तर आहेतच कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, वॉर्ड बॉय असणार, नर्स असणार. एकूण अजून ह्याच्यामध्ये नक्की काय काय सुविधा, म्हणजे एक रुग्ण तुमच्याकडे आला तर तुमच्याकडे नक्की काय काय सुविधा तिथे उपलब्ध असतात? तुम्ही हॉस्पिटल बद्दल विचारताय की हॉस्पिटल नव्हे, वृद्धाश्रम? ऍक्च्युली बघा, कुठलाही आजारी वृद्ध आला ना तर त्याला सर्वात पहिला नर्सिंग केअर. आमची स्पेशालिटी म्हणजे काय, आम्ही बेड रिडन पेशंट आहे ज्यांना आजच्या तारखेत तुम्ही क्लास 4 क्लास 3 वर्कर्स तुम्ही घरी बोलवणार तर ते एकतर सापडत नाही, सापडल्यानंतर ते किती रिलायबल माहित नाही. बरोबर, तुम्ही बघताय, तुम्ही न्यूज चॅनल आहे, रोज किती दरोडे होतात, मर्डर्स होतात. हे तर त्या दृष्टिकोन आमच्याकडे जे स्टाफ आहे ते खूप सिनियर स्टाफ आणि रिलायबल स्टाफ असतात. बरोबर, वॉर्डबॉय मावशी, नर्स, डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 50 ते 60 सगळे प्रकारचे डॉक्टर, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट. तर त्या रुग्णांना जर त्यांची पण सेवा लागत असेल तर दॅट इज अवेलेबल ॲट अ नॉमिनल कॉस्ट. 20,000 पेक्षा आम्ही जे एक्स्ट्रा कॉस्ट घेतो जर फिजिओथेरपी त्यांना लागली, आता जे काही लोकांना हातपाय जाम असतात, पॅरालिसिस असतात, त्यांना कंटिन्युअस फिजिओथेरपी द्यायला लागतात, तर ते फिजिओथेरपिस्टची सेवा त्यांना आम्ही देतो. दॅट इज ॲट अ नॉमिनल कॉस्ट. जे डॉक्टर्स आमच्याकडे येतात, समजा एक पेशंट डायबिटीसचा पेशंट आहे आमच्याकडे ऍडमिट झालाय तर ते फिजिशियननी बघावं किंवा सर्जननी बघावं, त्याला जखम आहे की बेड सोर्स आहेत तर त्याच्यासाठी ड्रेसिंग करायची, त्याच्यासाठी नॉमिनल कॉस्ट आहे. बट देन त्यांची प्रोफेशनली त्यांची काळजी घेतली जाते. म्हणून त्यांचा आजार जो आहे तो तिथेच थांबतो आणि तो लवकरात लवकर बरा होतो. बरेचसे लोक आमच्याकडे आले आहेत आजारान घेऊन आणि स्वस्थ होऊन घरी गेलेले आणि त्यांचे नातेवाईक आजपर्यंत आहे ना आम्हाला फोन करतात आणि धन्यवाद देतात. आणि हे फक्त मीरा भाईंदर क्षेत्रातले लोक आमच्याकडे आले नाही, पूर्ण. आता तर माझ्याकडे एक पेशंट आहे जे दुबईवरून आली, कारण त्यांचे मुलगा आणि मुलगी दुबईमध्ये दोन्ही जण काम करतात आणि आईला सिव्हिअर आर्थरायटिस चालू पण नाही शकत, बेड रिडन आहे. मग आता ती 1.5 महिने झाले आमच्याकडे, आता ती स्वतःच्या पायावर चालते. बरोबर, जरी 10 पावलं का नाही चालत, पण पहिला ती बेड रिडन होती, आता ती 10 पावलं चालायला सुरू केली आहे. बरोबर, आम्ही पण त्यांना सांगितलंय की 3 ते 6 महिन्यात तुमची आई चालेल. एकदा ते स्वतःचं काम स्वतः करू शकली आणि चालू शकली तर दे कॅन गो बॅक. नक्कीच, म्हणजे एक प्रकारची रुग्णांची काळजी आणि त्यांना जे काही सुविधा लागत असतील त्या सर्व सुविधा कस्तुरी केअर मध्ये मिळतात. याविषयी अजून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, पण ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा आपण बोलूया कस्तुरी केअर विषयी.
ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आज आपण बोलतोय कस्तुरी केअर विषयी, जिथे आजारी रुग्णांची काळजी घेतली जाते। ते नक्की कशा प्रकारे घेतली जाते हे आपण जाणून घेतोय डॉक्टर राजीव अग्रवाल यांच्याकडनं। डॉक्टर, आता आपण कस्तुरी केअर बद्दल तुम्ही सांगितलं की हे सुरू कसं झालं, कुठल्या वृद्ध वेगवेगळ्या जे आजारी असतात ते तिथे येतात आणि त्यांची काळजी घेतली जाते। तर नक्की कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना तुम्ही तिथे कस्तुरी केअर मध्ये ऍडमिट करून घेता किंवा तिथे त्यांना घेता तुम्ही? सर्वात पहिला माहिती देण्यासाठी जे स्वतः चालू शकतात, फिरू शकतात, स्वतःचं काम स्वतः करू शकतात, त्यांना आम्ही आमच्या कस्तुरी केअर फॉर सिनियर्स हे जे वृद्धाश्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही घेत नाही, प्रवेश देत नाही। बरं, का? कारण त्यांच्यासाठी बरेचसे दुसरे रुग्ण ओल्ड एज होम आहे जेथे त्यांना स्वस्त दरामध्ये ते मिळू शकते। आमचं क्रायटेरिया हे जे स्वतःचं काम स्वतः नाही करू शकत किंवा ज्यांना मेडिकल अटेन्शन लागते किंवा ज्यांना सर्जिकल अटेन्शन लागते किंवा वॉर्ड बॉय, मावशी, नर्सिंग केअर, डायटिशियन, फिजिओथेरपी किंवा डॉक्टरांची सतत त्यांची निगराणी लागते। असं काही उदाहरण दिलं, जे बेड रिडन पेशंट असतात, पॅरालिसिस, एक साईडचा लकवा झाला किंवा दोन साईडचा लकवा झाला, पूर्ण बॉडी पॅरालिसिस झाली, काही ऑपरेशन झाल्यानंतर आता हिप सर्जरी झाली, नी रिप्लेसमेंट झाला किंवा ब्रेन सर्जरी झालं तर 2-3 महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं। हॉस्पिटलचं कॉस्ट खूप जास्त असते। इव्हन जनरल वॉर्डमध्ये पण ठेवलं तर महिन्याचे 70-80 हजार रुपये लागतात। हा, तर तशा लोकांना आम्ही तिथे सेवा देतो। मग सायकॅट्रिक पेशंट आहे, अल्झिमर डिझीज आहे, सिनाईल डिमेन्शिया म्हणजे जे काही सुद्धा त्यांना लक्षात राहत नाही, आता तुमच्याशी बोलले त्यांचं नाव सांगणार आणि 2 मिनिटांनंतर ते स्वतःचं नाव पण विसरून जाणार। मग कॅन्सर पेशंट्स, टर्मिनल इल पेशंट, आता जे पेशंट कॅन्सरचं पेशंट आहे किंवा लास्ट स्टेजमध्ये आपल्याला माहित आहे की ते मरणार आहे आणि नातेवाईकांकडे एवढं पैसा नाही की ते हॉस्पिटलमध्ये ठेवून, कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा ठेवणार तेव्हा त्यांना ICU मध्ये ठेवायला लागेल किंवा स्पेशल रूममध्ये ठेवायला लागेल, तर अशा लोकांना पण आम्ही घेतो। आम्हाला माहित आहे की हे 15 दिवस 1 महिना जगणार आहे, अशा लोकांना पण आम्ही प्रेमाने त्यांची सेवा करतो की जे शेवटचे त्यांचे क्षण आहेत ते चांगले जावं आणि विथ मिनिमम इंटरव्हेन्शन। बरोबर आहे। आणि नातेवाईकांना पण एक असं वाटतं की बाबा घरी कसं ते त्यांच्या आता आपल्याला माहित आहे की हा समोरचा माणूस महिन्याभरात मरणार आहे, कॅन्सर झालाय किंवा आजार आहे, तर त्यांना पण ते बघावंसं वाटत नाही, म्हणजे कसं हे, तर आम्ही अशा लोकांना पण घेतो। असे काही उदाहरण आहेत, सायकॅट्रिक पेशंट आहेत किंवा जे अग्रेसिव्ह पेशंट्स आहेत, असं पण लोकांना आम्ही घेतो। बरोबर आहे। म्हणजे जे रुग्ण थोडक्यात काही बाबतीत अवलंबून असतात त्यांना तुम्ही खास करून तिथे घेता आणि ज्यांना खरंच काही केअरची गरज आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर चालू शकतात, त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात। बरोबर आहे। आता तुम्ही अग्रेसिव्हचा उल्लेख केलात की काही आजारांमध्ये पेशंट खरोखर अग्रेसिव्ह होतात किंवा त्यांना अशी काही वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात मानसिक रीतीने त्यांना काही, तर अशा पेशंटसाठी तुम्ही काही विशिष्ट म्हणजे त्यांना कशा प्रकारे हाताळायला लागतं? मॅडम, काय आमचं हॉस्पिटल आहे तर तिथे आम्ही सायकॅट्रिक पेशंट पण ऍडमिट करतो। त्यामुळे आमचे जे टीम आहे, ऑफ द हॉस्पिटल टीम, नर्स आहे, वॉर्ड बॉय आहे, डॉक्टर्स आहेत, त्यांना माहित आहे की त्यांना कसं टॅकल करायचं। तर त्यामुळे असे अग्रेसिव्ह पेशंट जेव्हा आमच्या वृद्धाश्रममध्ये येतात तर आम्हाला माहित आहे की त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची। एखादा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर सायकोटिक बिहेवियर दाखवला किंवा अग्रेसिव्ह झाला तर आमच्या स्टाफना माहित आहे, डॉक्टर 24 तास अवेलेबल असल्यामुळे त्यांना ताबडतोब आम्ही औषध जी द्यायची असते ते आम्ही देतो। इंजेक्शनची गरज पडली इंजेक्शन, माझ्या हॉस्पिटलमध्ये 2 सायकॅट्रिस्ट पण अटॅच्ड आहेत, ताबडतोब त्यांना कॉल करून आम्ही विचारतो आता असं असं झालंय तर काय करायला पाहिजे, तर ते सांगतात हे इंजेक्शन दे, ते इंजेक्शन दिलं जाते आणि पुढच्या अर्ध्या तासात किंवा 1 तासात ते लोक येऊन बघून जातात। एखादा पेशंट आजारामुळे पण अग्रेसिव्ह होऊन जातो तर त्यांना कुठल्या स्पेशलिस्टची गरज असेल तर ते स्पेशलिस्ट येऊन बघून जातात आणि अशा प्रकारे आम्ही त्यांचा उपचार करतो आणि त्यांना शांत करतो आणि ट्रीटमेंट कंटिन्यू राहते। बरोबर। मग जसे हे अग्रेसिव्ह किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे येतात, तर काहींना ब्लड प्रेशर असतो, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, कोणाला डायबिटीस आहे, तर ह्या प्रत्येक पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचा आहार देणं पण खूप आवश्यक असतं। मग त्यासाठी तुम्ही प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार त्यांना तसं डाएट दिलं जातं? हो, आमच्याकडे सगळे वेगवेगळे प्रकारचे आहेत। आता डायबिटीसचे पेशंट आहेत, ब्लड प्रेशरचे आहेत, कोमाचे पेशंट आहेत जे स्वतः गिळू पण नाही शकत, मग त्यांना नळीने फिडिंग द्यायला लागते, तर जे नळीने फिडिंग द्यायला लागते त्यांना आम्ही लिक्विड डाएट देतो। तर ते लिक्विड डाएट नॉर्मली आपण 2दा किंवा 3दा दिले तर ते पूर्ण पडणार नाही, कॅलरी रिक्वायरमेंट आहे। तर आमच्याकडे एक अटॅच फुल टाइम डायटिशियन आहे जे रोज सगळ्या ओल्ड एज होमच्या पेशंट व हॉस्पिटलचे पेशंट आपण बघते आणि त्यांना आहार लिहून देते, त्या हिशोबाने आमचा आहार जाते। जे ओल्ड एज होम जे लिक्विड डाएट असतात मग त्यांना मॅश करून आम्ही देतो, वरण भात,
ताक वगैरे असते, रात्री दूध जाते, ज्यूस जाते, सूप जाते, असं करून त्यांची डाएट. जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांना लो शुगर डाएट द्यायला पाहिजे, तर त्या हिशोबाने त्यांना सलाद जास्त असते, दही वगैरे आणि राईस कमी द्यायचं असते. ब्लड प्रेशर जे पेशंट असतात त्यांना कमी मिठाचा आहार द्यायला लागते. मग ते डायटिशियनने जसं जसं लिहिलंय तसं त्या हिशोबाने त्यांना आहार दिला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर असल्यामुळे डायबिटीसच्या पेशंटची सतत 15 दिवसात किंवा एका महिन्यात शुगर जी चेक करायची हॉस्पिटलमध्ये 24 तास लॅब असल्यामुळे त्यांचे तिथल्या तिथेच आमचा स्टाफ जाऊन ब्लड कलेक्ट करतो आणि रिपोर्ट्स आम्हाला कळते. मग आमचे डॉक्टर येऊन बघतात. त्या हिशोबाने जर औषधांचे डोस वाढवायचे असेल किंवा कमी करायचे असेल ते करू शकतो. ज्या लोकांचं शुगर खूप हाय आहे त्यांना इन्सुलिन वगैरे लागते ते पण बिकॉज हॉस्पिटल सेटअपमध्ये 24 तास स्टाफची अवेलेबिलिटी आहे तर आम्ही देऊ शकतो. असे जे डायबिटीसचे पेशंट वगैरे त्यांना लहानसहान इन्फेक्शन झालं, काही इंजेक्शन वगैरे द्यायची असेल तर आम्ही लहानसहान गोष्टीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नाही. तिथल्या तिथेच आम्ही त्यांना सलाईन देऊ किंवा सुई लावून त्यांना इंजेक्शन पण देतो, ज्याच्यामुळे त्यांचा आजार बरा होतो अँड ॲट नो एक्स्ट्रा कॉस्ट. बरोबर आहे. तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात, तुमच्या पत्नी डॉक्टर आहेत, तुमचं हॉस्पिटल आहे आणि ह्याच्याशीच निगडीत हे वृद्धाश्रमही आहे. त्यामुळे त्या तिथे जे ऍडमिट होणारे वृद्ध आहेत त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होतो असं म्हणायला काही हरकत नाहीये. मॅडम एक मी सांगू इच्छितो, हे जे मी वृद्धाश्रम चालू केलंय ना हे कमर्शियल गेनसाठी मी चालू नाही केलंय. हे माझी एक चॅरिटेबल संस्था आहे विच इज ATG रजिस्टर्ड कस्तुरी मेडिकल फाउंडेशन. त्याच्या अंतर्गत मी हे सगळं काम करतो आणि याच्यामधनं जे काही प्रॉफिट उत्पन्न होतो आय ट्राय टू युटिलाइज ते सामाजिक कार्यासाठी आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी किंवा डोनेशन्स फॉर चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड. तर हे चालू करण्याचं एम इट इज नॉट कमर्शियल. तर त्यामुळे आम्ही जे पैसा येतो ना ते आम्ही युटिलाइज करतो फॉर पेशंटच्या फायद्यासाठी किंवा समाजाच्या फायद्यासाठी. नक्कीच आपण बोलत राहूया. असंच ब्रेकची वेळ झाली. टॉक टाइम मध्ये आपण घेणार आहोत इथे एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि डॉक्टर आपण आता बोलत होतो की वृद्धाश्रमात जर व्यक्ती आजारी पडला तर त्यांना लगेचच डॉक्टरची तिथेच म्हणजे डॉक्टर, नर्स किंवा सगळेच तिथे अवेलेबल असतात आणि पटकन त्यांची सोय केली जाते. पण एखादा गंभीर आजार काही झाला किंवा एखादी गंभीर आजारी पडली व्यक्ती तर त्यावेळेला काय केलं जातं? कारण डॉक्टर सिस्टर सगळे अवेलेबल असतात. ताबडतोब त्यांना डायग्नोसिस केल्यानंतर आम्ही जर गरज पडली तर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो आणि त्यांचा उपचार करतो. ICUची फॅसिलिटी आहे, डायलिसिस आहे, सगळं आहे फॅसिलिटी. त्यामुळे त्यांना ताबडतोब ट्रीटमेंट देऊन लवकरात लवकर परत आम्ही त्यांना वृद्धाश्रमामध्ये ट्रान्सफर करतो. आणि त्याच्यासाठी एक फायदा हे आहे की नातेवाईकांना 24 तास एकदा कुठलाही पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर नातेवाईकांना 24 तास हॉस्पिटलमध्ये थांबावं लागते. ती जी आमची वृद्धाश्रमचे लोक आहेत त्यांच्यासाठी नातेवाईक तिथे नाही थांबले तरी चालते. ते त्यांच्या वेळात वेळ काढून येऊ शकतात आणि बघू शकतात. मग ठराविक वेळेला येऊन त्यांना भेटता येऊ शकतं का तिथे? बरोबर. आणि मग जर काही रुग्णांना पक्षाघात, ज्याला दोन्ही म्हणजे हात पायांना त्यांना जर काही करता येत नसेल तर त्यांना तिथे कशा प्रकारे, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नळीतनं म्हणा किंवा असं काही, त्यांना इतर सगळ्या या सोयी कशा दिल्या जातात? थोडक्यात मी तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमामध्ये काय काय फॅसिलिटीज आहे सगळ्या सुविधांबद्दल सांगा. सगळ्या फर्स्ट ऑफ ऑल इट इज सगळे रूम्स वेल व्हेंटिलेटेड आहेत आणि सगळ्या रूम मध्ये हे इंटरकॉम फॅसिलिटी आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना ऑक्सिजन मिळते. स्वच्छता खूप आम्ही पाळतो. 24 तास त्यांची निगराणी क्वालिफाईड टीम ऑफ डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, मावशी, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट करतात. डायटिशियनची फॅसिलिटी आहे, फिजिओथेरपीची फॅसिलिटी आहे, 24 आवर्स वॉटर, 24 आवर्स इलेक्ट्रिसिटी आणि जनरेटर बॅकअप आहे आमच्याकडे. आणि त्यांना काही सुद्धा तपासणी करायची तर एक्सरे, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट सगळं आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांना ती नॉमिनल कॉस्टवर अवेलेबल असते. मेडिकल स्टोअर पण आमच्या हॉस्पिटलचं आहे तर त्यांचे जे औषधं आहेत ते आम्ही मेडिकल स्टोअरवरनं महिन्याच्या महिना इंडेंट करतो. डायपर्स जे त्यांना लागतात ते आम्ही नॉमिनल कॉस्टवर देतो. वी डोंट सेल डायपर्स ॲट कॉस्ट प्राइस. अशा करून ओव्हरऑल त्यांना सगळी सुविधा मिळते जे एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळायला पाहिजे ॲट नॉमिनल कॉस्ट, आणि ते पण एक वृद्धाश्रममध्ये. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या त्यांच्यामध्ये जर त्यांना नळी काढायची, चेंज करायची असते 20 दिवसात किंवा 21 दिवसात, लघवीची पाईप चेंज करायची, ते पण आमचा स्टाफ करतो ॲट नो कॉस्ट. एकूणच सगळ्याच सोयी तुमच्या वृद्धाश्रमामध्ये म्हणजे कस्तुरी केअरमध्ये ह्या अत्यल्प दरामध्ये उपलब्ध आहेत असं तुम्ही नक्कीच सांगा. हो, नक्कीच. तुमच्या ह्या वृद्धाश्रमाविषयी एवढी माहिती दिली जाते. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? मॅडम माझी इच्छा आहे की पुढे जागा पण मी घेतली आहे. 100 बेडेड एक वृद्धाश्रम चालू करायचं
जिथे गरीब लोक पण राहू शकतात आणि श्रीमंत लोक पण राहू शकतात. अँड बेड रिडन पेशंटची पण तिथे सोयी करणार. कारण आता बरेचसे इन्क्वायरी येतात पण आमच्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही, आता माझ्याकडे 15 पेशंट आहेत, 18 बेड आहे, पण इन्क्वायरी आल्यामुळे आम्ही घेऊ नाही शकत. तर बरेचसे लो सोशो इकॉनॉमिक वाले पण येतात ज्यांना चालता फिरता सगळं करू शकतात पण ते नाही. तर माझं एक एम आहे की ते पण एक पुढच्या 2 वर्षात आम्ही करू. त्याच्यासाठी कोणाला देणगी पण द्यायची असेल तर दे कॅन गिव्ह अस. आमचं रजिस्टर्ड NGO आहे कस्तुरी मेडिकल फाउंडेशन, त्याच्यामध्ये ATGची पण बाद मिळते. ज्यांनी पण डोनेशन दिलं, वी आर एक्सेप्टिंग डोनेशन्स फॉर दॅट. अँड इफ यू पे डोनेशन यू विल गेट ATG सर्टिफिकेट ऑल्सो. नक्कीच. आज इथे डॉक्टर तुम्ही येऊन एका वेगळ्या उपक्रमाबद्दल तुमच्या माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा अशाच तज्ज्ञांसह पुढच्या भागातही भेटूया. तोपर्यंत बघत राहा फक्त IBN लोकमत.